आम्ही यावेळेस प्रियांनो एक विषय पाहणार आहोत आणि माझा विषय आहे कान. प्रियांनो, कान जो आहे हा सर्व प्राणी मात्रांना फार गरजेचा आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये कानाचे विविध प्रकार आहेत, कानाचे विविध कार्य आहेत आणि विविध प्रकारचे कान जे आहेत, या पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहत आहोत. प्रियांनो, जर आमचे कानाविषयी पाहिलं तर आम्हाला कानाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग आहे ऐकणं. आणि जर आम्हाला ऐकायला येत नाही तर लोक आम्हाला बहिरं समजतात. बहिऱ्यांच्या पुष्कळ गोष्टी आहेत आणि त्याचं सांगत गेलं तर आम्ही पुष्कळ हसू. परंतु कानाचा मुख्य उपयोग आहे मनुष्याला ऐकण्यासाठी आणि चांगलं ऐकण्यासाठी. दुसरा उपयोग आहे, त्यामध्ये पुष्कळ लोक दागिने घालतात. स्त्रिया जास्तीत जास्त आता 5-5, 6-6 एकदम छिद्र पाडतात त्याला. आणि दुसरा एक उपयोग आहे म्हणजे 40 नंतर आम्हाला चष्मा अडकवण्यासाठी सगळ्यात मोठा उपयोग आहे. कारण आमचा चष्मा अडकवायला परमेश्वरांनी ती खास एक योजना केलेली आहे. परंतु पवित्र शास्त्र या बायबल कानाविषयी काय म्हणत आहे, आम्ही 2-3 वचनं पाहूया आणि मग 14 प्रकारचे जे कान आहेत माझ्याकडे, जर वेळ मिळेल त्याप्रमाणे आम्ही पाहूया. सुरुवातीला आम्ही पाहूया नीतिसूत्र याचा 25वा अध्याय आणि 12 वचन. नीतिसूत्र 25:12 इथे लिहिले आहे, सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणाऱ्या कानाला आहे. आम्ही दररोज देवाचा उपदेश ऐकत आहोत, वचन ऐकत आहोत. परंतु कोण आहे सुज्ञ उपदेशक? जो परमेश्वराच्या उपदेशाकडे लक्ष देतो. असे जे कान आहेत, ते कान जे आहेत ते उत्तम दागिन्याप्रमाणे आहेत. आम्ही 15 अध्याय आणि 31 वचनामध्ये जाऊया. नीतिसूत्राच्या 15:31 तिथे लिहिलेलं आहे, जीवनाच्या शिक्षणाकडे जो कान देतो तो ज्ञानांमध्ये वस्ती करतो. जीवनाचे वचन, पवित्र शास्त्र किंवा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या वचनाकडे जो शिक्षणाकडे जो कान देतो त्याची ज्ञानामध्ये वस्ती होती. प्रियांनो, आम्ही तर मूर्ख होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हावर मूर्खावर दया करून आम्हाला जो सर्वात ज्ञानी आहे, जो ज्ञानाचा प्रारंभ आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला आणलेला आहे आणि आम्हालाही ज्ञानी व्हायचं आहे. 8वा अध्याय आणि त्याच्या 34 वचनामध्ये लिहिलेलं आहे नीतिसूत्राच्या, जो माझ्या दाराशी नित्य जागृत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ उभा राहून माझे ऐकतो तो धन्य. ऐकणारे धन्य आहेत. आणि पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ वेळेस ते वचन आलेलं आहे. आम्ही पुढे तिकडे जाणार आहोत. परंतु आज आम्ही जे कान आहे ते कानाचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. तर सर्वात पाहूया प्रथम आपण स्तोत्रसंहिता 40वा अध्याय आणि 6वं वचन. स्तोत्र 40:6. स्तोत्र 40:6 मध्ये आज्ञा पालन करणाऱ्या कानाविषयी लिहिले आहे. आज्ञा पालन करणारा कान. तिथे लिहिलं आहे, यज्ञ पशु व अन्नार्पणे ह्यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडले आहेस. होम व पापा बद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. ह्यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. प्रियांनो, आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला इथे पाहतो. स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्त इथे लिहिलेला आहे. स्वर्गामध्ये जेव्हा प्रश्न पडला, कोण जाणार मनुष्याच्या पापासाठी, तेव्हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, परमेश्वरा, यज्ञ पशु आणि अन्नार्पणामध्ये तुला संतोष नाही, त्याने तुला आनंद होत नाही. तू माझे कान उघडले आहेस. आज्ञा पाळणारा एका दासाची याबाबत लिहिलेलं आहे. आणि होम व पाप अर्पणे तुला तू मागत नाहीस. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ह्यावरून मी आलो आहे व ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे मी करायला आलो.
एक आज्ञा पाळणारे कान आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. प्रभू येशू ख्रिस्त याचं जर आज्ञा पालन आम्ही पाहिलं फिलिप्पिकराच्या 2ऱ्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. त्याने दासाचं स्वरूप धारण करून क्रुसावरचं मरण सांगितलं आणि देवाने त्याला अतिउच्च केलं आहे, कारण त्याने आज्ञा पालन केलं आहे. दुसरं कान आम्ही जे पाहत आहोत प्रियांनो, ते कान आहेत अविश्वासाचे कान. मार्क शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 18 वचन. मार्क 8 आणि 18. डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय? तुम्हाला आठवत नाही काय? हे जे कान आहेत प्रियांनो, या कानाला म्हटलेलं आहे विश्वासाचे उपयोगी कान. अविश्वासाचे उपयोग नसणारे कान. इथे आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आणि शिष्य चाललेले आहेत आणि शिष्यांकडे एक भाकर आहे, पण तो प्रभू त्यांना सांगतोय 15 वचनामध्ये की सांभाळा परुषाचे खमीर व हेरोदाचे खमीर याविषयी जपून असा. प्रभू त्यांना खमेराविषयी सांगतोय. खोटं शिक्षण, लबाडी, ज्या खमेराला म्हटलेलं आहे हेरोदाचे खमीर आणि परुषाचे खमीर, या ज्या गोष्टी प्रभू त्यांना सांगत होता त्याविषयी तुम्ही सांभाळून राहा, जपून राहा. कारण ते खोटं शिक्षण द्यायचे, लबाडी करायचे, लोकांची फसवणूक करायचे. आणि प्रभू हे सांगत आहे आणि हे लोक भाकरीची गोष्ट करत आहेत. आमच्याजवळ किती भाकरी आहेत म्हणून. आणि वरती लिहिलेली 31 मध्ये त्यांच्याकडे एक भाकर होती. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जीवनाची भाकर त्यांच्या बरोबर होता. आणि खाल्लेले प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, मी 5,000 लोकांना 5 भाकरी मोडून दिल्या, त्यावेळेस 12 टोपल्या उरल्या. 4,000 लोकांना 7 भाकरी मोडल्या, त्यावेळेस किती पाट्या राहिल्या? असे प्रभू त्यांना उदाहरण देत आहे. आणि हे लोक त्या प्रभूच्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष नाही, तर त्यांचं लक्ष भाकरीकडे आहे. विश्वास धरणारे शिष्य, परंतु इथे अविश्वासी होऊन ते जे आहेत त्यांचे कान जे आहेत निरुपयोगी झालेत. प्रभूच्या बोलण्याकडे त्यांचे कान नाहीत. आम्ही पुष्कळ वेळेला प्रभू आम्हाशी काय बोलत आहे आणि आम्ही आज सुद्धा काय काय करत आहोत प्रियांनो, आम्ही या शिष्याच्या जीवनामधून पाहतो. आम्ही तिसरे जर कान पाहिले प्रियांनो, तर ते कान आहेत 7वा अध्याय मार्काचा आणि वचन 33 मध्ये, 7:33. तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकेकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली व थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, इफ्फाथा, म्हणजे मोकळा हो. तेव्हा त्याचे कान मोकळे झाले. त्यामुळे इथे आम्ही पाहत आहोत प्रभू येशू ख्रिस्त सोर प्रांतातून जात आहे आणि सिदोन सोर या प्रांतातून जात असताना आम्ही पाहतो की काही लोकांनी एका तोत्र्या आणि बहिऱ्या माणसाला प्रभूकडे आणलं आहे आणि प्रभूला विनंती करत त्याच्यावर हात ठेवा. आणि तेव्हा प्रभूने त्याला एकीकडे नेलं, लोकांच्या घोळक्यात नाही ठेवलं त्याला, त्या घोळक्यातून गर्दीतून त्याला बाजूला नेलं आणि बाजूला नेऊन त्याच्या कानामध्ये बोट घातले आणि थुंकून त्याच्या जिभेला स्पर्श केला. हे जे आहे थुंकणं जे आहे ते निषेध करणं आहे, सैतानाचा निषेध. सैतानाने त्याला एवढे दिवस डांबून ठेवलं होतं, त्याला बोलता येत नव्हतं, त्याचे कान बहिरे होते. आणि प्रभू काही बी करायचं जर असलं तर घोळक्यामध्ये करत नाही, तो बाजूला घेतो. आज जर आम्हाला प्रभूचं ऐकायचं असेल, प्रभूशी बोलायचं असेल, तर आम्हाला एक वेगळा वेळ काढायला पाहिजे, एकांत जागेत जायला पाहिजे, तेव्हाच चमत्कार होतात. आणि प्रभूने त्या बहिऱ्या माणसाच्या कानामध्ये बोट घालून त्याला बरं केलं आम्ही पाहतो. तर प्रीतीने उघडलेले कान, तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, प्रीतीने उघडलेले कान. प्रभूने त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याचे कान उघडले. आज्ञा पाळणारे कान, प्रीतीने उघडलेले कान आम्ही पाहिले, अविश्वासाचे निरुपयोगी आम्ही कान पाहिले. प्रियांनो, आम्ही 2 तिमोथेय 4था अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आम्ही येतो. 2 तिमोथेय
याचा 4था अध्याय आणि 3रं वचन. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकाची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्याकडे वळतील अशी वेळ येत आहे. या शेवटच्या काळामध्ये कित्येक लोक जे आहेत ते वचन नुसतं कानाची खाज जिरवण्यासाठी ऐकतात. काय आम्हाला नवीन भेटेल, काय आम्हाला नवीन भेटेल, पण तो कानातून त्यांच्या त्या अंतःकरणात उतरतच नाही. फक्त नवीन नवीन फक्त ऐकायचंय त्यांना आणि कानाची खाज जिरवायची. तर या कानाला म्हटलं आहे अस्थिरतेचे खास सुटलेले कान. तर असे कान सुद्धा आहेत. आम्ही प्रतिदिन वचन ऐकतो प्रियांनो, पण आम्ही वचन नुसतं कानाचे खाज जिरवण्यासाठी नाही ऐकायचं. तर आम्ही त्या कानाने वचन ऐकून प्रभूसाठी कार्य करण्यासाठी, प्रभूचा वचन मनात ठेवून त्याप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला ते वचन ऐकायचं. कारण आम्ही शेवटच्या काळात आहोत आणि या शेवटच्या काळात काय गोष्टी घडणार आहेत ते इथे पाऊल तिमोथेला सांगत आहे. तर हे जे कान जे आहेत ते अस्थिरतेचे कान आहेत, खास सुटलेले कान आहेत, तसे आमचे कान नसावे. ख्रिस्ताचे कृत्य 7वा अध्याय 51व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, तिथे लोकांनी कानात बोट घातले आणि स्तेफनाला ते दगडमार करू लागले. स्तेफनाने त्यापूर्वी आम्ही पाहतो प्रियांनो, त्यांना मोशेपासून अब्रामापासून मोशेपर्यंत सर्व गोष्टी सांगून प्रभू ख्रिस्तापर्यंत सांगितलं. आणि ह्या लोकांनी जेव्हा अशा गोष्टी ऐकल्या तेव्हा त्याने दात आणि ओठ ते खाऊ लागले आणि त्याच्यावर चिडून गेले. आणि त्यांनी जेव्हा प्रभू ख्रिस्ताविषयी सांगितलं त्याला त्यांनी कानामध्ये बोट घातले आणि त्याला बाहेर नेऊन दगडमार केला. विद्रोह करणारे कान, रिबेलियन इयर्स आम्ही इथे पाहतो. अनियंत्रित बंडखोरीचे कान आम्ही इथे पाहत आहोत. प्रियांनो, जर आम्ही नेहम्या याचा 8वा अध्याय आणि 3ऱ्या वचनापासून गेलं तर तिथे नेहम्याने वेशी बांधण्याचं काम पूर्ण केलं आहे. 52 दिवसामध्ये तिथे लोकांना प्रवृत्त करून रात्रंदिवस जागून एका हातात तलवार दुसऱ्या हाताने काम करत होते. आणि जेव्हा ते काम झालं आणि त्यावेळेस आम्ही पाहतो प्रियांनो, परमेश्वराचं वचन ऐकण्याची सर्वांची इच्छा झाली आणि मग नियमशास्त्राचा ग्रंथ मागवण्यात आला. लोकांनी लाकडाचा स्टेज बनवला आणि त्या लाकडाचा स्टेज बनवून त्यावर यजरा शास्त्रीला उभं केलं. यजरा शास्त्री त्याच्यावर उभा राहिला आणि प्रियांनो तो वचन देऊ लागला. तिथे लिहिले सकाळच्या पहिल्या प्रहारापासून तर दुसऱ्या प्रहारापर्यंत लोक ऐकत होते. सकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत लोक कंटिन्यूज ऐकत होते. आणि कसं ऐकत होते, जेव्हा पवित्र शास्त्र उघडलं लोक उभे राहिले, वचनाला त्याने मान दिला आणि यजराच्या ह्या बाजूला 6 जण, ह्या बाजूला 7 जण, 13 लोक त्यांना वचनाचा अर्थ सांगत होते. यजरा शास्त्री वाचत होते आणि लोक मन लावून ते वचन ऐकत होते. वचनाला मान दिलेला होता, वचन ऐकत होते आणि त्यानंतर ते रडायला लागले. प्रियांनो, परमेश्वराच्या वचनाला त्यांनी किती मोठा मान सन्मान दिलेला आहे. प्रियांनो, इथे जर आम्ही पाहिलं प्रियांनो, तर हे जे कान आहेत ते लक्ष वेधून घेणारे विश्वासी कान आहेत. परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी आतुर असलेले कान इथे आम्ही पाहत आहोत प्रियांनो. आणि आम्ही ख्रिस्ताचे कृत्य याचा 11वा अध्याय आणि 22 वचनाकडे येऊया. प्रेषित 11:22. प्रेषित 11:22. त्याच्या विषयीचे वर्तमान येरुशलेमच्या मंडळीच्या कानी आले
तेव्हा त्याने बर्नबाला अंत्योक्याला पाठवले. तो तेथे पोचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला बेलगून राहा. तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा पुष्कळ जण तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले. नंतर आम्ही पाहतो नंतर तो शाऊलाचा शोध करत तारतास गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्योक्यास आणले. मग असे झाले की तिथे वर्षभर मंडळीत मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा अंत्योक्यात मिळाले. अंत्योक्याच्या मंडळीविषयी आम्ही पाहतो प्रियमध्ये. आणि स्तेफनाच्या छळामुळे उद्भवला होता जो छळामुळे उद्भवलेला जो प्रसंग होता, सगळीकडे पांगापांग झाली होती आणि लोक इकडे तिकडे पांगले यरुशलेममधून आणि कित्येकानी वेगवेगळ्या ठिकाणी गेले. काही लोक कोरण्यामध्ये गेले, काही लोक कुपरामध्ये गेले, काही लोक अंत्योक्यात गेले आणि अंत्योक्यामध्ये काही लोक प्रभूला मिळाले आम्ही पाहत आहोत. आणि तिथे बरेच लोक प्रभूला मिळाले आणि याचं वर्तमान जी प्रारंभिक मंडळी यरुशलेमला होती त्या मंडळीला ते कळालं आणि मंडळीने मग आम्ही पाहतो की बर्नबा जो बौद्धपुत्र होता त्याला तिकडे पाठवलं आणि बर्नबा तिथे राहिला आणि तिथे मंडळी तयार झाली. प्रियांनो, आम्ही पुढे पाहतो आणि शिष्यांना ख्रिस्ती नाव हे अंत्योक्यात मिळालं. परंतु आम्ही या वचनामध्ये पाहतो की मंडळीचे स्वारस्यपूर्ण कान आहेत. मंडळीचे कान त्याच्या लोकांकडे आहेत. त्याचे लोक काय करत आहेत. जेव्हा मंडळीच्या कानावर आलं की अंत्योक्यामध्ये काम झालंय, लोक भेटलेत आणि मंडळीने लगेच आपलं काम सुरू केलं आणि तिथे त्याच्या शिष्यांना पाठवलं. तर मंडळीत याला ही पण जबाबदारी आहे की प्रभूचं काम ज्या भागात होत आहे त्याकडे आम्ही लक्ष द्यावे, कान द्यावे आणि त्या कामाला आम्ही सहयोग करावा. तर मंडळीच्या कानाविषयी आम्ही पाहतो. प्रियांनो, असे वेगवेगळे कान आम्ही पाहिले आहेत. परंतु आम्ही दुसऱ्या कानाविषयी पाहतो. प्रियांनो, यशयाचा 50वा अध्याय, यशया 50 आणि याचा 4 आणि 5 वचन वाचूया. शिनलेल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षिताची जिव्हा दिली आहे. तो रोज सकाळी मला जागे करतो. शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडे केले आहेत. मी फितोर झाला नाही, मी मागे फिरलो नाही, मी मारणाऱ्या पुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्या पुढे मी आपले गाल केले, उपमर्द व छिथू यापासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणारा म्हणून मी लज्जित झालो नाही, मी आपले तोंड गारगोटीसारखे केले. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पाहतो इथे जे कान आहेत, प्रभू जागृत कान आहेत. आमचा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मनुष्य रूपात होता तो जागृत होता आणि परमेश्वराने त्याला सांगितलं शिनलेल्यास कसा बोध द्यायचा आणि परमेश्वराने त्याला सुशिक्षिताची जिव्हा दिली होती आणि तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय रोज सकाळीच तो मला जागे करतो आणि शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून तो माझे कान उघडतो. प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण विश्वाचा निर्माण करता प्रभू, पण तो ज्यावेळेस पृथ्वीवर आला दासाचं स्वरूप केलं, एका शिष्यासारखा दासासारखा राहिला आणि आम्ही पाहतो प्रियांनो तो दासासारखा राहून परमेश्वराचं निरंतर ऐकत होता आणि शिष्याप्रमाणे तो ऐकत होता. शिष्याचं एकच काम आहे, गुरुचं ऐकायचं, गुरुच्या मागे जायचं आणि प्रभू ख्रिस्त हे कार्य पूर्ण करत होता. तर इथे जागृत कानाविषयी आम्ही पाहतो आणि निर्गम याचा 21वा अध्याय 6व्या वचनात आम्ही जाऊया. निर्गम 21:6 2 मिनिटात पाहूया. निर्गम 21:6. तर त्याच्या धनाने त्याला देवासमोर आणून दारात पाशी व दाराच्या चौकटीपाशी उभे करावे व आरीने त्याचा कान टोचावा, म्हणजे तो आयुष्यभर त्याची नोकरी करेल. प्रियांनो, आम्ही इथे पाहत आहोत
की इस्रायल लोकांनी जर इब्री दास विकत घेतला तर 6 वर्षे त्याला संगती ठेवायचं, 7व्या वर्षी त्याला सोडायचं. आणि जर त्याने संगती बायको आणली असेल, लेकरू असेल, तर त्याला तसंच सोडून द्यायचं. पण तो दासा जिथं काम करत असेल आणि जर दासाने त्याचं लग्न केलं असेल, त्याला लेकरं बाळा झाला असेल आणि मग त्याला तो ज्यावेळेस 6 वर्ष काम करून त्याला सोडून देण्यात येत असेल, तर त्यावेळेस त्याने ते लेकरं बाळा तिथे ठेवायचे होते. परंतु जर तो म्हटला की माझं माझ्या लेकराबाळावर प्रेम आहे, माझ्या पत्नीवर प्रेम आहे, माझं मालकावर प्रेम आहे, त्यावेळेस तो असं म्हणायचा, तर त्यावेळेस त्याला दारापाशी आणायचे आणि दाराच्या चौकटीपाशी आणून त्याचे कान आरीने टोचायचे आणि मग तो ते करार करायचा आणि तो म्हणायचा मला तुमच्यावर प्रेम आहे आणि ते आज्ञापालन करून ते तिथे राहायचा. आणि तो ज्यावेळेस त्या चौकटीकडे पाहायचा त्याला आठवण्याची, कानाच्या छिद्राकडे पाहायचा आठवण्याची, की मी एक कायदा केला आहे, कानून केलंय, मला प्रेम करायचं आहे. आणि अशा कानाविषयी प्रियानो आम्ही पाहत आहोत की धनाने टोचलेला कान, छेदलेला कान, आणि असे कान पुष्कळ पवित्र शास्त्र आहेत. आणि आम्ही परमेश्वराने वेळ दिला तर पुढे पाहूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. परमेश्वराने आम्हाला सुज्ञ का देऊ. प्रभू वारंवार म्हटलाय ज्याला कान आहे तो ऐकू. तो मंडळ आत्मा सुद्धा म्हटलाय, परमेश्वर म्हटलाय, आत्मा म्हटलाय, प्रभू येशू ख्रिस्त म्हणालाय की ज्याला कान असे तो ऐकू. आणि ते विश्वासणाऱ्याला म्हटलेलं आहे, अविश्वसणाऱ्याला सुद्धा म्हटलं आहे. तर प्रियांनो आम्हाला कान दिलेले आहेत, आम्ही निरंतर ऐकावं आणि परमेश्वराचं नावाचं महिमा करावा. असं करण्यास प्रभू आम्हाला सहाय्य करू. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद.